गुड मॉर्निंग डे 2. आम्ही आता उठलोय, रेडी झालोय सगळे. गुड मॉर्निंग. गवस आला हा आला बोलल्यावर आला नाही. इथे आहे ना रस्ता. आम्ही आता निघालोय महालक्ष्मीच्या मंदिरात. सकाळी सकाळी उठून बघू आता. अजून ते रातराणीचं झाड आहे ना, ते खूप मोठं पारिजातकचं झाड आहे. तर आम्ही निघालोय आता. बघू किती गर्दी मिळते. काय ओळख तर आहे, पण लेट्स सी. अजून लवकर थोडं जायला हवं होतं, पण आम्ही उठलोच नाही. 6ला उठून पण आम्हाला एवढा वेळ झाला. सो कोण उठलंच नाहीये इथे. पूर्ण अशी गाववाली फिलिंग येते. अजून काहीच चालू नाही झालंय, कोण उठलं नाहीये. आणि मी असा क्यूट माझा फेवरेट रेड ड्रेस घालून चालली. माऊ ठीक आहे, मी तुम्हाला अपडेट देते नंतर, कारण की पुढे खूप धूळ आहे. मी इथून मागून आलो. इथे आमचं हॉटेल होतं आणि इथेच लक्ष्मी टेम्पलचं एंट्री आहे. म्हणजे मागे इथून लक्ष्मी टेम्पलची एंट्री आहे. आता आम्ही बघतोय काय नाश्ता करायचा की मंदिरात जायचं. समोर खूप सारे हॉटेल्स पण दिसत आहेत आम्हाला. आणि टू बी ऑनेस्ट ना, मस्त गार आहे वातावरण इकडे. प्लेझेंट थंडी आहे. खूप चांगलं वाटतंय सकाळी सकाळी. सो बघू आता. पोचलो तर होतो त्या मंदिराच्या गेटवर, पण तिकडे काहीतरी हवन का होम काहीतरी चालू आहे. सो हा पाठ चालू आहे. सो एंट्री बंद होती म्हणून. म्हणजे लिपस्टिक आत्ताच गेली म्हणून आम्ही ही दुसऱ्या साईडच्या त्याच्या बाजूच्या गल्लीत एंट्री होती, तिकडून चाललोय आता मंदिराकडे. माऊ बिचारी हळूहळू चालते, थकली ती चालून. आम्ही 5-10 मिनिटं झाले चालतोच आहे. आणि परत दादा गायब. दादा शोधायला जातो पुढे आणि गायब होऊन जातो ना, दिसतच नाही मला. मला फिगर आउट करायला लागतं कुठे जायचंय. जस्ट 15 मिनिटं झाले, दर्शन झालं. आम्ही डायरेक्ट गेलेलो ओळख होती म्हणून. सो खूप मस्त फटकन दर्शन झालं. भरपूर गर्दी आहे इकडे, तर तुम्हाला यायचंय तर खूप अर्ली मॉर्निंग या, कारण की नंतर खूप मोठी लाईन लागते. आणि आम्हाला आरती पण मिळाली. 9:30ला इकडे आरती असते. मेन अलाउड नाहीयेत गाभाऱ्यात. आम्हाला सगळ्यांना खाली बसवलेलं, मुलींना आणि बायकांना. तर आम्हाला ती 9:30ची आरती पण मिळाली देवीची. सो खूप मस्त दर्शन झालंय. नंतर आम्ही थोडे फोटो वगैरे काढले. बाकीचे खूप मंदिर आहेत बाहेर, वेगवेगळ्या देवीची, गणपती, राधाकृष्ण. मी सगळीकडे जाऊन आलो. सॉरी, दम लागला मला. मग आम्ही बसलेलो थोडा वेळ आणि आता आम्ही निघालो. आम्ही आता परत हॉटेलवर चाललो. आमचं चेकआउट आहे. चेकआउट करून आम्ही कुठे, नरसिंहाची वाडी, मे बी आम्ही तिकडे जाणार आहोत. मी तुम्हाला सांगते थोड्या आणि अपडेट देते. हॉटेलवर पोहोचतात आधी चप्पल वगैरे घालून घेतो. म्हणजे केस आज नाही बसत, जाऊ दे. पण आता आम्ही ज्योतिबा आलोय. हॉटेलमध्ये जाऊन चेकआउट केलं, बॅगा तिकडेच ठेवल्या आणि लगेच निघालो. मी ब्लॉग करायला विसरली ना ऍक्च्युली. मी झोपेत होती आणि मला भूक पण लागलेली. खाईपर्यंत, चहा पियेपर्यंत मी नाही ब्लॉग केला. सो आता मी फायनली ज्योतिबा पोहोचलो. एवढं लांब नाहीये कोल्हापूर पासून ज्योतिबा, येऊ शकतो. अँड बघू आता. हाफ एन आवर वर आहे, पण डोंगरावर आहे. फुल असं गोल 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 करता आम्ही वरती चढलो. बघू आता. आम्ही चाललोय मंदिराकडे. थोडस लांब आहे, पार्किंग आम्हाला खूप मागे मिळाली. पण मी आता दाखवते आतमध्ये जाऊन तुम्हाला मंदिर. असं इथून एंट्री आहे चालायला. आतमध्ये मंदिर आहे. मला तर दिसत नाहीये मंदिर कुठे आहे, पण बघू. इकडून अशी एंट्री आहे. गेले हे लोक मला सोडून पुढे. उतरायला पायऱ्या आहेत ज्योतिबाला जायला. आम्हाला वाटलेलं चढण आहे, पण आम्ही डोंगरावर आलो, येताना चढावं लागेल. हे असं पायऱ्या आहेत. माझे केस ऐकतच नाहीत यार. पण ना गार आहे, ऊन आहे तरी ऊन लागत नाहीये अजून तरी. किती 12:30 वाजले तरी ऊन लागत नाहीये, गरम नाही होते. चांगलं ऍटमॉस्फिअर आहे. हॅलो गाईज, मी आता ज्योतिबाच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. तरी सुद्धा तुम्ही हे खूप जास्त गर्दी आहे आज रविवार असल्यामुळे, ज्योतिबाचा वार असल्यामुळे. आणि आत्ताच मला एक खूप छान मला असं किचेन मिळालेली आहे.
ओके, ज्योतिबा मला ऑलरेडी फळलेला आहे. माझ्या बरोबर माझी बहीण, ओके, माझी लहान पोरगी काय ती लहानशी बाळ ते पिंकी पण आहे. काही नाही अजून खाली नाहीये. पूर्ण पिंक पिंक दिसतंय. आणि आम्ही हे घेतलं देवाला आणि नारळ वगैरे पण घेतलाय, पण हे घेतलं. जस्ट दर्शन झालं. पूर्ण मागे पिंक 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 आहे सगळीकडे. खूप मस्त वाटतंय बघायला. सगळीकडे हे लागलंय कुंकू. आम्ही आता जायचा रस्ता शोधतोय. कुठून आलो आपण? त्या साईडनी आलो देवळाच्या. ही बॅक साईड आहे. हे बघ, हा असं जाऊया. आम्हाला लकीली 15 मिनिटात दर्शन मिळालं. इथे लिटरली 2-3 तासाची लाईन आहे. खूप बोल असं ऑल थँक्स टू हा, ऑल थँक्स टू हिम. आता थँक्यू बोलतेय ना, माझ्याकडून बोलून घेतलं की ऑन कॅमेरा बोल ऑल थँक्स टू विशाल, ऑल थँक्स टू हिम. थोडा आम्ही जुगाड बघत होतो. तिकडे एक होतं की काहीतरी विकत घेतल्यावर ते डायरेक्ट दर्शनाला सोडतात, बट इट वॉज एक्सपेन्सिव्ह. म्हणून आम्ही दुसरीकडे अजून बघत होतो कुठून होईल का. तर जे पूजा करतो ना आपण, ते असे गुरुजी, भरपूर गुरुजी आहे तिकडे. तिकडे आम्ही विचारलं तर ते बोलले की 500 रुपीज मध्ये तुम्हाला थोडं डायरेक्ट दर्शन आणि पूजा पण करून मिळेल. सो दॅट वॉज मच बेटर. जे आम्ही आधी ऑप्शन बघितलेला तो 1100-1200 बोलत होता. म्हणून आम्ही ते 500 वाला गेलो तर आम्हाला लिटरली 10-15 मिनिट्स मध्ये खूप चांगलं दर्शन मिळालं. सो येस, हा कष्ट करत होता. इकडे तिकडे विचारत होता कुठे पास आहे का, काय आहे का, कारण की खूप भली मोठी लाईन आहे. हे बघा माझ्या मागे ती पूर्ण लाईन आहे. हे इथे काहीतरी चालू आहे मागे देवाचं. खूप लोक इथे नवस वगैरे बोलल्यात, तर काय काय कम्प्लीट करायला आलंय. खूप मस्त आहे, खूप चांगलं वाटतं. दादा इकडून खूप मस्त आहे. दादाचे फ्रंट केस येल्लो पिंक पिंक झाले, कलर केलाय. हा, हायलाइट केला ना देवानी, हायलाइट दिलं तुला. बिचाऱ्या दोघी थकल्या. आम्ही कसं बस, म्हणजे भरपूर गर्दी आहे. मी तुम्हाला दाखवते. खूप गर्दी आहे बघा. ही पूर्ण लाईन आहे. ही इथे लाईन आहे. हा गाभारा आहे, मेन गाभारा. आणि हे देऊळ. ही पूर्ण लाईन आम्ही स्किप केली आणि बॅक साईडनी एंट्री केली. आता आम्ही जसं आलोय या रस्त्याने तसंच आम्ही आता परत चाललोय बाहेर, कारण की गाडी वरती पार्क आहे आणि मंदिरात आम्ही खाली चालत आलोय. सो या बघू. एक किचन तर घेतली एवढ्या वेळात. अजून काय मिळतंय का बघू. आता ह्या लोकांना बिचारांना चढायला लागणार. आणि पायऱ्या त्या दगडाच्या आहेत, तर थोड्या उंच पण आहेत. लेट्स सी. गाडीपर्यंत आता पोहोचतो आम्ही. चाललोय आपण पन्हाळगड. ज्योतिबा बोलणार होती ना आधी. ज्योतिबा जाऊन आलो. आता आम्ही पन्हाळगड चाललोय. आणि माझ्या माऊला वाटतंय की गडावर चढायचंय असं रोप बीप टाकून, म्हणून तिला यायचं नाहीये. हो ना, रोप नाही लावणार होत आपण. हा रे, हे घर दिसतंय का तुम्हाला? मस्त आहे. दिसलं का तुम्हाला? हो, त्यांना पण दिसलं. घर मस्त होतं. इथे घर 101 बांधतात लोकांनी. हा, लोक काय मस्त बांधतात. आय डोंट नो तुम्हाला काय, पण हॉटेल आहे. खूप सुंदर बंगले बांधले तिकडे लोकांनी. आता आम्ही गप बस रे. हा एक उगीच डोकं खात बघ, उगीच डोकं खात असतो. आता आम्ही फोर्टवर चाललोय. बघू, भर उन्हात चाललोय आम्ही फोर्टवर. काय ग्रेट आयडिया आहे भर उन्हात न जेवण करता फोर्टवर जाणं. आम्ही आता फोर्टवर आलोय आणि इथे आम्ही फर्स्ट पॉइंटवर आलोय. सगळी इन्फॉर्मेशन लिहिली आहे. काय आहे होय? सॉरी. कोणता पॉइंट आहे? It is the Panhala Fort. हा, but what point is it? it? The latitude of 16 degree. वाचून सांगतोय. And the longitude of 74 degrees 6 inches. पण हा पॉइंट कोणचं नाव काय? It's not a point. It's a Dhanya Kothara. Okay, where the grains were being stored by the great Chhatrapati Shivaji Maharaj. Okay. Come, let's move. ओके. हा आपल्याला टूर देणार आहे. ऍज इफ याला इकडे सगळं माहिती आहे. रोजच येतो इकडे. मी आता दुसऱ्या पॉइंटला निघालोय. महाराणीचा राजवाडा समथिंग. जाता आता वाटेत हे सुंदर मंदिर लागलं छोटस.
मस्त मंदिर आहे. आता बघतो, मे बी भरपूर लांब आहे ते, पण ठीक आहे. आता कमिटमेंट केली आम्ही, एवढं पूर्ण असं खाली उतरत चालत आलोय, सो जावं तर लागेल. आता बघूया किती लांब आहे बोलले, किती लांब बोलले. असं बोललं नाही, भरपूर लांब आहे. सेंट्रल पॅलेस. इथे पण हॉटेल्स आहेत, पण हा गडावर पण हॉटेल्स आहेत. पूर्ण सगळं पण ना कन्स्ट्रक्शन करून टाकलं इकडे. असं काय आहे ना. ओ इथे बोर्ड आहे फायनली. मला नाही याच्यावर विश्वास. तिकडे कुठे गेलं ते पुढे आहे ते, असं वाटतंय की असावं. आणि नेहरू उद्यान पण आलं, तो पण एक पॉइंट होता. बापरे चढण आहे, जाताना पण फुल वे चढण आहे. आम्हाला वांदे होणार आहेत चढायचे. पण ना एक आहे, इकडे आल्यावर गाईड पाहिजे, नाही कळते. आम्ही तिथे गाईड खूप 500-700 सांगत होते विथ कार, आणि आतमध्ये कार फिरू शकते ऍक्च्युली गडावर, पण आम्ही नाही बोललो कारण खूप एक्सपेन्सिव्ह वाटलं आणि आपण पॉईंट्स बघूच शकतो. पण नाही, हे भूलभुलई आहे, नाही कळत आहे. तुम्ही कधी आलात तर प्लीज गाईड घ्या, त्याशिवाय नाही कळणार. अँड इट्स व्हेरी हेक्टिक, चालत नाही फिरू शकत. अख्खा गड खूप मोठा आहे आणि फुल भूलभुलैया, काहीच नाही कळणार, सगळं सेम दिसतं इकडे. आता आम्ही नेहरू उद्यानला आलोय आणि आय डोंट थिंक सो हा राजवाडा आहे. तो बघा कुठे गेला, चालत चालत. आणि मी बघा, तो जिमला जातो रोज, मी नाही जात, दम लागतोय मला. हे देवा, कॅमेरा पकडून माझा हात पण दुखला. हे भगवान, आय होप हाच असेल राजवाडा. अजून पुढे चालायचं असेल तर वांदे आहेत, कारण एवढंच मागे चालून जायचं परत. बघूया हाच आहे का, मी दाखवते हाच असेल तर. आहे राजवाडा जो आम्हाला वाटत होता, पण त्याची आता ह्या लोकांनी शाळा केली. इथे सगळं असं त्यांनी ठेवलंय आणि ही पुढून पूर्ण ही शाळा केली आहे त्या लोकांनी. तारा राणीचा राजवाडा आहे, पूर्ण ही शाळा आहे. आणि हे पूर्ण इथे पार्किंग वगैरे आहे, पूर्ण असा परिसर. मागे एक मंदिर आहे मस्त. अजून असं काय आहे ना, आज जाऊ नाही शकत, शाळा लॉक आहे. फक्त वाचायला आहे ते तेवढंच. खूप जास्त चालून आलो आम्ही, आता परत एवढंच जायचंय. काय लिहिलंय, काय लिहिलंय मराठीमध्ये? सेम प्रॉब्लेम, मराठीमध्ये लिहिलं, दोघांनी सोडलं वाचायचं. तू काय वाचलं सांग? अरे काय वाचलं सांग? ते ताराराणी कसं तिकडे हे बांधलाय वगैरे सगळं. ताराराणीने नाही बांधलाय, ताराराणी बांधलाय खरं. मग ते लिहिलं एवढं मोठं ते. तुम्ही हा ब्लॉग बघितला तर त्या ह्याचा स्क्रीनशॉट काढून वाचा. मला नाही वाटत ह्यानी वाचलाय, हा खोटं सांगतोय. जतन केलंय. एवढे 4 शब्द वाचले असतील ना स्टार्टिंगचे. महत्वाचं पाठ केले का मी? मला माहिती आहे, पण मराठी वाचायला टाइम लागतो. मी मानलाय बस. हे बघा आम्ही आता अंतःकरणाच्या सखोल गरजेतून निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग. काय वाचतोय? 9 वाजता. हे तर येईल, तू मनाचं बोलतोय. ठीक आहे, आता मी परत खाली चाललोय. हे तर आता स्लोप आहे, तिथे तर चढण आहे, म्हणजे वांदे होती. मी नाही बोलू शकणार दोन्ही करताना. सो नेक्स्ट पॉइंटला जर आम्ही गेलो तर मी दाखवते कुठे चाललोय. I am trying to race as you say. No, complete the statement. So, you need Old man. Old man, sorry. Let's see. Who's old? हे असं ना पूर्ण चढण आहे. आम्ही रेस लावतोय, कोण पहिले पोहोचणार. बिलकुल धावणार पण नाही. I just walk on my sweet pace. पण मला दम लागणार. तू जिम जातो. ह्या मधोमध आल्यावरती ना तुझी कशी फाटणार. मला आताच दम लागतोय. ओ गॉड, आजकाल ओल्ड होणारी लोक जास्त हेल्दी आहेत. यंग लोक नाही आहेत. इट्स ओके. हो गॉड, मी नाही ब्लॉक करू शकत, दोन्ही नाही करू शकत. हा धावायला लागला. आय एम अगेन ट्राइंग टू टेल यू, आय एम जस्ट वॉकिंग ऑन माय. Oh God, आलं.
आम्ही मगासपासून शॉपिंगला निघालोय. काय शॉपिंग केली मारी, मजा आली ना. दादानी पण कोल्हापुरी चप्पल घेतली मस्त. मायला. आणि आपण काय खायला जाणार आहोत नंतर? तांबडा पांढरा रस्सा. कसं केलं ना तू परत कर. तांबडा पांढरा रस्सा आम्ही खाणार. असंच खाणार आहे मी, रेकॉर्ड करेन असं असं करून खाताना. मी ब्लॉग करायलाच विसरली शॉपिंगच्या नादामध्ये. आम्ही ज्वेलरी घेतली, कोल्हापुरी साज नाही मिळाला चांगला, आणि कोल्हापुरी चप्पल घेतली. आता आम्ही साडी बघायला चाललोय. आणि अजून काय असं मिळतंय का? आमची आता बस आहे परत ठाण्याला यायची रात्री 11 वाजता. मला माहिती पण नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत जातोय की नाही, पण भरपूर टाइम आहे बससाठी. सो आम्ही आता चाललोय. काय काय हो माहितीये ना, 2 दिवस झाले जिलेबी खायचे. आम्ही जिलेबी बघायला आलोय. तिकडे समोर सगळे जिलेबीवाले आहेत. आता बघू काय. खूप आवाज आहे, ट्रॅफिक आहे इकडे. आता एक साडींचा सेल होता, तिथे आम्ही साड्या घ्यायला आलोय. आम्ही दोघं खाली बसलोय and we are good to choose, you know. See this, the मी beautiful मला one. आवडली. This is a beautiful one. या Okay. हे आम्हाला दोघांना See आवडलंय. this is beautiful one. अब ले लो इसको. बघू आता आम्ही साड्या सिलेक्ट करतोय. मी तुम्हाला पण ठीक आहे मुनिया. आम्ही त्या साडीच्या शॉप मधून बाहेर निघालो. हे ते शॉप आहे अशोका. हे एवढा भलं मोठं मागे शॉप आहे. खूप चीप, खूप रिझनेबल साड्या आहेत. ड्रेस मटेरियल पण आहेत. लाईक 500 पासून, नॉट मटेरियल सॉरी, फुल रेडीमेड ड्रेस 500 पासून होते. आणि साड्या पण मी एक घेतली. मी तुम्हाला घरी जाऊन व्हिडिओ करीन तेव्हा दाखवेन. पण ते लोक अजून तिकडेच आहे. पण येस, खूप सुंदर कलेक्शन होतं. तुम्ही आलात तर नक्की या. इकडे सेल असतो. अशोका करून आहे दुकानाचं नाव. आणि खूप मस्त सर्व्हिस पण खूप चांगली होती. आम्ही 3-4 साड्या, 2-3 ड्रेस घेतल्यात. सो या आता आम्ही जेवायला जाऊ. आमची बस आहे थोड्या वेळात, 2-3 तासात. तर आम्ही आता जेवू काहीतरी असं नॉनव्हेज अँड देन बॅक टू होम. इथे फुल असं रेस्टॉरंट आहेत. वाटतच नाहीये की कोल्हापूरमध्ये, असं वाटतं मुंबईत आलोय. हे बघा इथे एवढा मोठा रेस्टॉरंटचा बोर्ड लावलेला. देहाती नावाचं रेस्टॉरंट होतं. आम्ही आलेलो तिकडे जेवायला. थालीसाठी स्पेशल आहे, कोल्हापुरी थाली. बट वेटिंग आहे आणि आमची बस आहे. सो अनफॉर्च्युनेटली आम्ही नंबर नव्हता लावला, सो आम्हाला नाही थांबता आलं. सो आता चाललो एक मध्ये रेस्टॉरंट मध्ये आलोय, तांबडा पांढरा करून, आणि आम्ही थाली मागवली. यावेळेला रेस्टॉरंट मध्ये आलेलो, खूप टेस्टी जेवण होतं. आणि आता आम्ही चाललोय. आमची बस आहे, लेट होईल. पण मला तुम्हाला स्पेशली रेस्टॉरंट दाखवायचं होतं, कारण खूप टेस्टी, खूप रिझनेबल रेट आणि खूप चविष्ट होतं. जर आलात तर इकडे नक्की या. खूप मी आधीच बोलली, पण तरी रिझनेबल, खूप टेस्टी, होममेड टाईप थाली वाला सिस्टम आहे. खूप मस्त होतं. चांगलं झालं आम्हाला देवाला नाही मिळालं. देवाला पण चांगलंच असतं, नो डाऊट, बट हे खूप छान होतं. सो यालाच आता आमची थोडी धावपळ आहे. सो बस मध्ये भेटल्यावर बोलूया आपण. मला ना सारखं फ्रंट बॅक स्विच करायला लागतं. फायनली आमची बस आली आहे इकडे. या गाडीत आता आम्ही बसू आणि येऊ बॅक टू रियालिटी. इथे लाईटच नाहीये धड. बॅक टू रियालिटी. उद्यापासून परत मंडे चालू, ऑफिस चालू. बट या आय डोंट नो मी रात्री हा ब्लॉग एंड करू शकेन की नाही, बट उद्या सकाळी नक्की फॉर शुअर.